श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात मी माधवी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आहे. येत्या विजयादशमीला संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. व्यक्तिनिर्माणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माण ही भूमिका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संघाचं सेवा कार्य, या सेवा कार्याचीही या वर्षी शताब्दी पूर्ण होते आहे. स्वातंत्र्याच्याही आधीपासून ते आतापर्यंत देशात अनेक बदल झाले, अनेक संकटं आली, अनेक विकास कामं झाली. या सगळ्या गोष्टींचा संघ साक्षीदार आहे. संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची नुकतीच जयंती साजरी झाली आणि त्याच दिवशी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयालाही भेट दिली. या सगळ्याच गोष्टींच्या अनुषंगानं आजच्या विशेष वार्तामध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची अल्पशी माहिती घेणार आहोत. देशाच्या कुठल्याही भागात कोणत्याही आपत्तीत संघाचे स्वयंसेवक धावून जातात हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. संघाच्या या 100 वर्षांच्या वाटचालीवर आणि प्रामुख्यानं संघाच्या सेवा कार्याबाबत अधिक विस्तारानं बोलण्यासाठी आज आपल्याकडे संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा कार्य प्रमुख शैलेंद्र बोरकर सर आले आहेत. शैलेंद्रजी, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, धन्यवाद. जेव्हा संघाची स्थापना झाली 100 वर्षांपूर्वी, तेव्हा डॉक्टरांची त्यामागे काय भूमिका होती? विजयादशमीला 1925 साली संघाची स्थापना झाली. अर्थातच संघाची स्थापना करणारे संघ स्वयंसेवक, ज्याला आद्य सरसंघ चालक म्हणतात, ते पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. त्यावेळेला डॉक्टरांचं चरित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की डॉक्टर जन्मजात देशभक्त, उत्कृष्ट संघटक आणि मातृभूमीचे निस्सीम भक्त. तर समाजाविषयीचं चिंतन, विविध प्रकारची कामं करत असताना, क्रांतिकार्यामध्ये कामं करत असताना डॉक्टरांच्या मनामध्ये सतत चिंतन चालू होतं की आपल्या देशाला पारतंत्र्य का मिळालं. स्वातंत्र्याचा ध्यास लहानपणापासून लागलेले डॉक्टर होते. तर ही अशी स्थिती का आली? मुठभर इंग्रज येतात आणि आपल्या देशावरती शेकडो वर्ष राज्य करतात. तर ही स्थिती का आली? तर त्या चिंतनामधनं सार असं निघालं की समाजामध्ये आपल्या स्वत्वाविषयी, आपल्या संस्कृतीविषयी, देशाविषयी जागृतीची खूप आवश्यकता आहे आणि समाज संघटित केला पाहिजे. तो विघटित झालेला आहे, परस्परांच्या पासून मनभेद झालेले आहेत, दुरावलेला आहे. तर समाजाचं संघटन केलं पाहिजे. ह्या विचारांमधनं संघाची स्थापना डॉक्टरांनी विजयादशमी 1925 साली केली. आज 100 वर्षांनंतरही संघाचा जो विचार आहे तो कायम आहे का असं आपल्याला वाटतं का? आणि आजही तो संघ विचार महत्वाचाच का आहे असं आपल्याला वाटतं? संघ विचार म्हणजे शेवटी समाजावरचं प्रेम, बरोबर, आणि मातृभूमीचं परमवैभव, भारत देशाचं परमवैभव, हा संघाचा विचार आहे. आज संघाची 100 वर्ष झाली म्हणून परिस्थितीमध्ये संघाचं काम सर्व देशव्यापी झालंय, काम वाढलेलं आहे, तरी समाजामधल्या काही समस्या अजून आहेत. त्या समस्यांवरती काम करायला पाहिजे. समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अजूनही थोडासा भेद दिसतो, वंचित बांधव दिसतात, अभावग्रस्त परिस्थिती दिसते, किंबहुना वेगवेगळ्या संकटांच्या कालावधीमध्ये समाजामध्ये थोडंसं विचित्र वातावरण दिसतं. त्यामुळे समाजावरचं प्रेम आणि मातृभूमीचा उत्कर्ष, त्यामुळे संघाचा विचार आजच्याही कालावधीमध्ये आज तसाच टिकून आहे आणि काम करण्याची आवश्यकता आहे असं नक्की आहे. शैलेंद्रजी, संघाचं सेवा कार्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आतापर्यंतच्या एकूण वाटचालीतला सगळ्यात महत्वाचा एक भाग आहे आणि आपण आज प्रामुख्याने संघाच्या सेवा कार्यावर बोलणार आहोत. त्याविषयी आपण जरा विस्ताराने बोललात तर आवडेल. नक्कीच बोलूया, आवडेल. ते सामान्यपणे सोप्या भाषेत सांगायचं तर संघाचं दर्शन कसं होतं तर 2 भागांमध्ये होतं. एक म्हणजे दैनंदिन संघाची लागणारी शाखा की जी 100 वर्षापासून मैदानावरती तरुण, बाल, प्रौढ मंडळी येऊन 1 तासभर भगवा ध्वज लावतात आणि संघाची शाखा लागते. हे संघाचं दिसणारं एक रूप आहे. आणि संघाचं दिसणारं दुसरं रूप म्हणजे संघाची सेवा कार्य. बरोबर. तर सेवा कार्य ही संघाच्या स्थापनेपासूनच सुरुवात झाली असं म्हणलं तर फारसं वावगं ठरणार नाही. म्हणजे एक प्रसंग आठवतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली 1925 साली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाव मिळालं 1926 साली. ती कथा आपल्याला चरित्रामध्ये संघाच्या परिचय पुस्तिकेमध्ये पाहायला मिळेल.
तर 1926 साली संघाचं नाव मिळाल्यानंतर डॉक्टर हेडगेवारांनी जे स्वयंसेवक नागपूरमध्ये संघाच्या शाखेत येत होते, गणवेश ठरला होता. या स्वयंसेवकांच्या अंगचे गुण समाजाला दिसावेत, समाजाचं संघाकडे आकर्षण व्हावं, संघाचं प्रामाणिक स्वयंसेवक काम कसं करतात हे समजावं आणि सेवाभावाचं दर्शन घडावं, असं म्हणून एक छोटंसं सेवा कार्य 1926 साली सुरू केलं. ते तसं म्हणलं तर थोडंसं आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं होतं. रामटेक जवळ संघाच्या स्वयंसेवकांनी जी रामनवमीची यात्रा चालायची, तर ती यात्रा काहीशी बदनाम झाली होती. म्हणजे कशामुळे, तर समाजकंटकांचा वावर होता, चेंगराचेंगरी व्हायची, माय भगिनींची छेडछाड व्हायची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसायची, भर उन्हामध्ये यात्रेमध्ये विविध प्रकारच्या गोष्टी ज्या चांगल्या नाहीयेत अशा प्रकारच्या अनेक गोष्टी चालायच्या किंवा रामाचं दर्शन घेण्यासाठी अडचणी यायच्या. तर याच्यामध्ये स्वयंसेवकांनी सेवा कार्य केलं, त्या यात्रेचं संचालन केलं, मनाचे श्लोक म्हणमध्ये सगळ्यांना रांगेमध्ये उभं केलं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, माता भगिनींची छेडछाड रोखली, समाजकंटकांचा जो त्रास होता तो थांबवला, रामरायाचं दर्शन घेण्याची व्यवस्था केली, प्रसादाची व्यवस्था केली आणि असं एक आगळं वेगळं सेवा कार्य केलं. आणि नंतर असं लक्षात आलं की हे सेवा कार्य म्हणून स्वयंसेवकांनी पाहिलं नाही, तर एक चांगलं काम करायचं म्हणून केलं आणि ते संघाचं पहिलं सेवा कार्य ठरलं की ज्याची 100 कदाचित संघाच्या शताब्दी बरोबर ती करावी लागेल. तर डॉक्टरांनी हे ओळखलं होतं की दैनंदिन शाखेच्या बरोबरीनं आवश्यक असणारं, समाजाला उपयुक्त ठरणारं आणि स्वाभिमान फुलवणारं असं सेवा कार्य केलं तर समाजाच्या संघटनेमध्ये हिंदू समाजाचं सगळं संघटन करायचं, त्याच्यामध्ये सेवा कार्याचा वाटा खूप मोलाचा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची सेवा कार्य संघाच्या स्थापनेपासूनच सुरू झाली. स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे केली, काही एकत्र येऊन विचार करून केली, समाजाची जी गरज आहे म्हणून ती केली, अशी वेगवेगळ्या प्रकारची सेवा कार्य तेव्हापासून चालू आहे. सर, आम्हाला आणखीन एक असं दिसतंय की संघाच्या सेवा कार्यामध्ये सुद्धा एक 2 महत्वाचे भाग आहेत की सातत्यानं सेवा देणाऱ्या काही संस्था संघानं उभारल्या आणि आपत्तीच्या काळामध्ये प्रत्यक्ष तिथे घटनास्थळी जाऊन सेवा दिली. तर ह्या दोन्हीवर आपण जरा बोलू शकलात तर? हो, नक्की. सेवा कार्याचे प्रमुख 2 प्रकार मी म्हणल्याप्रमाणे आहेतच. म्हणजे साहित्यिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर जीवन रक्षणाचे, एखादी आपत्ती आली, भूकंप झाला, आग लागली किंवा पूर आला किंवा कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली, मग ती मानवनिर्मित असेल, अतिरेक्यांनी हल्ला तर मानवनिर्मित आहे किंवा निसर्गनिर्मित आहे, कोणची आपत्ती आली की आपत्तीच्या प्रसंगी पहिल्यांदा स्वयंसेवक धावून जातात. अनेक यंत्रणा, शासकीय यंत्रणा किंवा वैद्यकीय मदत पोहोचायच्या अगोदर स्वयंसेवक तिथे पोहोचलेले असतात. आता हे काही ठरवून झालेलं नसतं, आपत्ती काही सांगून येत नाही, पण समाजावरच्या प्रेमाची पातळी जितकी वरच्या लेवलची असते की अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये स्वयंसेवक धावून जातात आणि पहिल्यांदा काम काय करायचं असतं तर त्याच्यामध्ये जीव वाचवायचा असतो, अन्न पाणी द्यायचं असतं, औषधोपचार द्यायचा असतो, घाबरलेल्या लोकांना धीर द्यायचा असतो. त्यामुळे जीव वाचवायचा असं आपत्तीच्या प्रसंगातलं सेवा कार्य हे एक सेवा कार्याचं अनोखं दर्शन आहे. आणि दुसरं त्याला नाव आहे जीवन पोषणाचं सेवा कार्य. म्हणजे स्वाभिमान फुलवणारं, वंचित घटक. आज मोठ्या प्रमाणावरती देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा पैशाचा अभाव असलेला आहे, शिक्षणाचा अभाव आहे, नागरी सुविधांचा अभाव आहे, असा खूप मोठा घटक आहे. दूरवर खेडेगावामध्ये, दुर्गम ग्रामीण भागामध्ये राहतो, वनवासी बांधव आहेत, कोणत्याही प्रकारच्या सुविधा न पोचल्यामुळे कदाचित दारिद्र्य अनुभवत असतील. अशा मंडळींच्या मध्ये त्यांना आवश्यक असलेलं शिक्षणासारखं, अभ्यासिका चालवणं असेल, संस्कार वर्ग चालवणं असेल, झोला वाचनालय चालवणार असेल, असं त्यांच्या शिक्षणासाठीचं उपयुक्त ठरणारं किंवा आरोग्याच्या समस्या आहेत तर अगदी फिरता दवाखाना, आरोग्य तपासणी शिबिर, अशा छोट्या छोट्या सेवा कार्यांमधनं जीवन पोषणाचं काम करणारी सेवा कार्य, असं एक वेगळा पैलू सेवा कार्यांमधला आहे की ज्याच्यामध्ये जर आकड्यात सांगायचं झालं तर 4 प्रकारांच्या मध्ये अशी लक्षावधी सेवा कार्य सुरू आहेत. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामधली सेवा कार्य सुरू आहेत, आरोग्याच्या क्षेत्रामधली सुरू आहेत. पैशाचा अभाव आहे तर नुसते पैसे देऊन मदत करून भागणार नाही, तर त्यांना स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे आणि पुन्हा त्यांच्यावरती हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून स्वावलंबनाची सेवा कार्य, रोजगार उत्पन्न करून दिला, रोजगाराचं प्रशिक्षण दिलं, स्किल डेव्हलपमेंट केली, मुलींच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट आणि शिक्षण उपलब्ध करून दिलं आणि त्यांना रोजगाराची संधी केली, आपल्या पायावरती मुलगी, घरातली महिला उभी राहिली. अशा प्रकारची सेवा कार्य 4 प्रकारांमध्ये ही लक्षावधी
संख्येमध्ये आहेत. म्हणजे आज आकडा सांगायचा झाला तर संघाच्या विचारांनी प्रेरित असलेल्या संस्था, ज्याला सेवा कार्य करणाऱ्या संस्था म्हणतात, आणि संघाच्या स्वयंसेवकांनी केलेली सेवा कार्य 1.5 लाखाच्या घरात आहेत की जीवन पोषणाचं काम, स्वाभिमान फुलवण्याचं काम, स्वावलंबन व्यक्ती उभं करण्याचं काम, अशा प्रकारची सेवा कार्य चालतात. आणि दुसरा जो आपला सेवा कार्याचा भाग आपण मगाशीच बोललो तो की आपत्तीच्या काळामध्ये, म्हणजे आत्ताच नुकतंच आपण ज्या संकटातनं अजूनही हळूहळू बाहेर पडतोय ते म्हणजे सगळ्यात मोठं कोरोनाचं संकट. त्या काळात संघाच्या स्वयंसेवकांनी प्रचंड काय म्हणतात मदत केली आणि खूप आता विस्ताराने ते बोलता येईल असा विषय आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळं जगच भयक्रांत झालं. खरं म्हणजे आपत्ती इतकी भयानक होती, विचारांची सगळी गतीच थांबलेली होती. जगातल्या अनेक देशांच्या मध्ये भीती आणि मृत्यू याचं जेव्हा तांडव सुरू होतं तेव्हा आपल्याकडे मात्र चित्र थोडंसं आशादायक आणि चांगलं असं होतं. सगळं संघाच्या स्वयंसेवकांनी केलं असं नाही, समाज घटकातल्या अनेक मान्यवरांना, समाज घटकातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन सेवा कार्य केले. तुम्ही म्हणता तसं कोरोनाच्या या भयाकारी संकटाच्या कालावधीमध्ये स्वयंसेवकांनी, सगळ्या संघाच्या संस्थांनी 35 प्रकारची सेवा कार्य केली. बरं. अगदी धाडसाचं एक सेवा कार्य म्हणायला जर म्हटलं त्याचं तर जेव्हा कोरोनाचा उद्रेक झालेला होता आणि लोक भीतीनं आजार लपवून पण ठेवत होते आणि ज्याला स्लम एरिया, झोपडपट्टी किंवा सेवा वस्ती, संघाच्या सेवा कार्याच्या भाषेमध्ये सेवा वस्ती म्हणतात, तर त्या सेवा वस्तीमध्ये छोट्या 8x10च्या पत्र्याच्या खोलीमध्ये 10-12 माणसं स्वतःला कोंबून घेऊन राहत होती आणि त्यांना आजार झालेला होता, कोरोना झालेला होता. तर स्क्रीनिंगचं काम त्या झोपडीमध्ये जाऊन, म्हणजे अर्थातच पीपी किट घालून, सुरक्षेचे सगळे नियम सांभाळून त्या झोपडीमध्ये जाऊन जो आजारी आहे, ज्याला लागण झालेली आहे, त्याला योग्य प्रमाणामध्ये उपचारांसाठी पाठवणं आणि बाकीच्या सगळ्या समाज बांधवांना, त्याच्या घरातल्या कुटुंबियांना वाचवणं, असं स्क्रीनिंगचं काम, ज्याला वाघाच्या जबड्यात हात घालणं म्हणतात, अशा स्वरूपाचं काम स्वयंसेवकांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलं. रक्तदानासारखं काम, लॉकडाऊन होता, निर्मूलनशा रस्त्यांवरती आपण सगळं पाहिलेलं आहे की कोणी घराच्या बाहेर पडत नव्हतं. अशा कालावधीमध्ये रक्ताची प्रचंड मोठी गरज होती. मग हेल्पलाईन सेंटर सुरू केली, फोनवरनं, सोशल माध्यमातून व्यवस्थित त्याचं नियोजन केलं आणि रक्तदानासारखं काम केलं, प्लाझ्मा संकलित केला, औषधोपचार दिले, होमिओपॅथीपासून ॲलोपॅथीच्या औषधांपर्यंत औषधं पुरवली, अन्नदानासारखं काम केलं की सगळा रोजगार थांबलेला होता. म्हणजे गरीब घरातल्या माणसांपासून अगदी श्रीमंत घरातल्या माणसांपर्यंत उपलब्ध काहीच होत नव्हतं. मग सगळ्यात पहिल्यांदा काय तर अन्न सामग्री पोहोचवणं, तर रेशनिंगचं वाटप करणं, अन्न सामग्री पोहोचवणं, तयार अन्नाचं अन्नपूर्णा योजना चालवणं, अशा सारख्या कामांपासून 35 प्रकारची कामं स्वयंसेवकांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये केली. अर्थातच स्वयंसेवक एक पाऊल पुढे होते. समाजातल्या विविध संघटना, विविध व्यक्ती आणि गणेश मंडळांपासून अनेक सामाजिक उपक्रम करणाऱ्या संस्थांनी संघाच्या बरोबरीनं हे कोरोनातलं संकट दूर केलं. एक मला विशेष करून सांगायचं ते काम त्याच्यातलं ते म्हणजे समुपदेशनाचं. समुपदेशनाचं काम हे त्या कालावधीमध्ये अक्षरशः जीव वाचवणारं अमृत म्हणता येईल असं ठरलं. कारण मृत्यू झाले ते भीतीने झाले, औषधोपचार, लागण झाली, क्वारंटाईन झाला, योग्य औषध घेतलं तर माणसं बरी होत होती. पण माणसं घाबरली आणि त्यातूनही ग्रामीण भागातल्या शेतकरी महिला घाबरल्या तर उपचार करणं कठीण जात होतं. संघाच्या स्वयंसेवकांनी आपल्या कुटुंबातल्या सगळ्या मातृशक्तीला बरोबर घेत, महिलांना, आपल्या घरातली ताई असेल, मुलगी असेल, आई असेल, अशा सगळ्यांचा उपयोग करून घेऊन हे समुपदेशनाचं काम केलं. शेतकरी महिलांच्या पर्यंत जाऊन घाबरू नका, तुमचा नवरा, तुमचा मुलगा, तुमचा दीर जरी दवाखान्यात असला तरी तुम्ही घाबरून जाऊ नका, तो बरा होऊन 8 दिवसात घरी येईल. असे धीराचे 2 शब्द हे जीव वाचवणारे ठरले. अशा प्रकारचं समुपदेशनाचं काम शहरी भागात, ग्रामीण भागात, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन, मोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन खूप मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी केलं. खरंच हे खूप मोलाचं होतं. कोरोनाच्या काळात जनजागृतीचा भाग इतका महत्वाचा होता की लोकांना जी फॅक्ट्स आहेत त्या शांतपणे समजावून सांगणं, कारण खूप जास्त लोक घाबरले. आधी घाबरून जायचं नाही आणि लोकांना धीर द्यायचा आणि परिस्थितीला सामोरं जा, आपण सगळेजण बरोबर आहोत, हा मोलाचा संदेश त्याच्यातनं गेला ना. खरं. श्रोते हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आहे. या निमित्तानं संघाचं प्रामुख्याने सेवा कार्य आणि आगामी वाटचाल याविषयी आपण शैलेंद्रजी बोरकर यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत. विशेष वार्ता या कार्यक्रमाचा हा भाग आता वेळेच्या मर्यादेमुळे आपण इथे थांबवतो आहोत, पण पुढच्या भागात आपण पुन्हा याच विषयावर अधिक विस्तारानं बोलणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.